त्यामुळं हा विषय जरी मी मांडत असलो तरी गांभीर्याने घेतला पाहिजे. वाहतूक व्यवस्था, आपलं गाव ओळखलं गेलं पाहिजे. आणि ते बिल्डिंगा आणि सुशोभीकरण आणि गार्डन आणि ह्याच्यामुळं नाही, ह्या सगळ्या गोष्टींमधनं त्या गावाचं मूल्यमापन होत असतं. आणि त्यासाठी म्हणून उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे. उद्यापासनं प्रत्येकानं आपापली सद्बुद्धी विवेक वापरून पार्किंग कसं करावं, कुठं करावं, कशी गाडी लावावी, हे स्वतः आत्मपरीक्षण करावं. ट्रॅफिक जॅम झाल्यानंतर आपली गाडी त्यात घालायची का, ह्याचंही आत्मपरीक्षण करावं. घाई सगळ्यांनाच आहे, घाई सगळ्यांना झाली. मी नेहमी गमतीनं म्हणतो, घाई सगळ्यांना झालेली आहे, पण जायचं कुठंच नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं मी आरटीओला मी तुमच्या समोर सांगतोय, पोलीस डिपार्टमेंटला मी सांगतोय, रणजित सिंह मोहितेची गाडी जरी चुकीच्या ठिकाणी, म्हणजे बघा आता तुम्ही म्हणसाल की दादा गटरीची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे आम्ही रस्त्यावर लावली गाडी. रस्त्यावर लावा, पण शिस्त नीट लावा. ही कामं आज उद्या 4 महिन्यानं 6 महिन्यानं रस्त्याची कामं गटरीची कामं संपणार आहेत. पण गाडी मोटरसायकल असू द्या किंवा 4 चाकी वाहन असू द्या, ते नीट तर लावलं पाहिजे. मागच्या काही दिवसापूर्वी किशोर काकांनी आणि संग्रामनगर मध्ये आपण काय ते साईबाबा संस्थेचा जो प्लॉट होता, त्या प्लॉटमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पार्किंगची जागा आपल्याकडे कमी आहे का, तर कमी आहे. असलेल्या साधन सामुग्रीत आपल्याला काहीतरी नियमावली किंवा शिस्त पाळली पाहिजे ना. मग पार्किंगची एरिया कुठं आहे, मग आम्ही कुठं गाडी लावायची, मान्य आहे. पण नीट गाड्या लावल्या सगळ्यांनी, उभ्या आडव्या ज्या काय असतील ते, तर कोणती होणार नाही. संग्रामनगरमध्ये जे प्रसिद्ध हॉस्पिटल्स आहेत, मी कुणाची नावं घेत नाही, पण त्याच्या समोर असलेली जी काय आपली दुकानं आहेत, त्या सगळ्या दुकानदारांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या समोर त्या ठिकाणी वाहनं व्यवस्थित लावलेली असतील. ही जबाबदारी आपली आहे, प्रशासनाची तर आहेच आहे, पण आपण सुद्धा त्या ठिकाणी त्या वाहन चालकाला, मोटरसायकल वाल्याला सांगितलं पाहिजे की सरळ लाव बाबा, नीट लाव, अर्धी रस्त्यावर ठेवली अर्धी बाहेर. तर ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. आणि काही सूचना असतील, काय आपल्याला सुचवायचं वाटत असेल तर मोकळ्या मनानं सुचवा. इथं सगळं प्रशासन आहे, त्याची उत्तरं आपण देऊ. पण हे उद्यापासून अंमलात आलं पाहिजे अशी माझी विनंती या ठिकाणी आपल्याला सर्वांना आहे. धन्यवाद. आपलं सोलापूर 98 34 28 40 74 अटल 25 न्यूज. माईक द्यायचं, माईक दे.